मग घरचे बोलले की अरे आत्ताच तुमचं लग्न झालंय, नका जाऊ. तर बाबा बोलले की फक्त एवढंच आहे ना की सूर्यास्ताच्या आत घरी आलो पाहिजे. ते बोलले की माझा मित्र पण आहे, त्याचं पण नुकतंच लग्न झालंय, तर आम्ही 2 बाईक काढून महाबळेश्वरच्या घाटात फिरायला जातोय. मग घरचे बोलले की चल ठीक आहे, सूर्यास्ताच्या आत पण नक्की या. मग त्यांनी दोन्ही बाईक्स काढल्या आणि महाबळेश्वरच्या घाटात फिरायला गेले. सगळं फिरून वगैरे झालं. अचानक ना त्यांच्या मित्राची गाडी बंद पडली. अंधार व्हायला लागला. तिकडे ती लोकं ट्राय करतात की कसं तरी चालू होईल. आता हे सगळं करता ना 6-6:30 होत आले. मला वाटतं 20-30 किलोमीटरच्या स्ट्रेचवर फक्त एका साईडला जंगल आणि दुसऱ्या साईडला खाई. अचानक आई माझ्या वडिलांना बोलले की एवढ्या पूर्ण पट्ट्यात घर नाही, वस्ती नाही, काही नाहीये. तर अचानक एक सायकलवाला आपल्या बाजूने कसा काय येतोय? बोलले अरे तुला काय करायचं? त्याचं काय असेल काम, आलं असेल कुठून. आता जसं बाईक हळूहळू खाली पोचायला लागली आणि वस्ती यायला लागली, सायकलवर हळूहळू मागे सुटायला लागला. आपण त्या माणसाची वाट बघायची, कारण तो कुठे जाणारच नाही. जंगल आहे एका साईडला, तो जाणारच नाही, तो खालीच उतरणार आणि मला त्या माणसाला बघायचंच आहे. मग शेवटी त्यांनी सांगितलं तिला की हे बघ, तुला जो सायकलवाला दिसत होता तो मला दिसतच नव्हता, तो फक्त तुला दिसत होता. नमस्कार मित्रांनो, मी सौरभ पवार. हॉरर डायरीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो. तर आजचा जो टॉपिक असणार आहे काजल मॅमचा, खूप खतरनाक असणार आहे आणि खूप सारे टॉपिक आहे त्यांच्याकडे बोलण्यासाठी. हाय, मी काजल. मी ठाण्याहून आलेली आहे. तर माझ्याकडे आज बऱ्याच स्टोरीज आहेत. 4-5 तरी कमीत कमी गोष्टी आहेत ज्या थोड्या इंटरेस्टिंग आहेत आणि ते माझ्यासोबत नाही घडलेल्या आहेत, ज्या मी माझ्या भावाकडनं किंवा माझ्या मित्रांकडनं ऐकलेल्या आहेत. त्या गोष्टी मी सांगणार आहे आज. अ, राहिली गोष्ट अजून माझ्याबद्दल सांगायची, तर मी एक आय-टी फर्ममध्ये सेल्सची प्रोफाईल हँडल करते. सो सेल्सची प्रोफाईल बोललं तर थोडंफार स्टोरीज सांगणं, स्टोरीज ऐकणं या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. सो त्यामुळे आहेत बऱ्यापैकी गोष्टी. तर आज त्याच मी सांगणार आहे. सो स्टार्ट करू पहिली गोष्ट? ओके. सो पहिली गोष्ट जी आहे ती एक गॅरेज लाईनबद्दल आहे. तर ही माझ्या भावाच्या मित्राच्या गॅरेजमध्ये झालेली आहे. सो नॉर्मली काय होतं की ही लोकं रात्रीच्या वेळेस सगळं काम संपवून गॅरेजमध्ये एकत्र बसतात ग्रुप करून वगैरे. तर मग असंच त्याच्या एका मित्राचं गॅरेज मुंबई साईडलाच आहे. तर तिकडे ही लोकं सगळे जमा झाले होते. एक 4-5 मित्र जमा झालेले, गाडी घेऊन गेलेले. तर तिकडे बऱ्याच लोकांना निगेटिव्ह वाइब्स पण फील होतात रात्रीच्या. सो गाडी घेऊन ही लोकं 4-5 जण गेलेत, गाडीत बसलेत आणि अचानक बोलतात ना ते लेफ्ट साइडची जी विंडो आहे पॅसेंजर सीटची, तिकडे त्यांना कोणीतरी टॅप करतंय असं वाटलं. मग ह्यांनी बघितलं पण आजूबाजूला कोण नाहीये. सिमिलरली अजून काही गोष्टी त्यांना म्हणजे जाणवल्या, की ते बाहेर दरवाजा उघडतायत लेफ्ट साइडचा. फक्त लेफ्ट साइडचे दोन्ही पॅसेंजर सीट प्लस मागची बॅक सीट. लेफ्ट साइडचे दरवाजेच दोन्ही उघडत नाहीयेत. तर ह्यांना पण कळेना की एक्झॅक्टली काय झालंय. मग ह्यांनी थोडंसं आणि असं पण नाही की ते एकदम वीक आहेत. बॉडी बिल्डर्स वगैरे बऱ्यापैकी त्यांना उघडतच नव्हते दरवाजे. मग ह्यांनी तिकडून गाडी काढली, थोडंसं पुढे गेले. जस्ट 2 मिनिटं बाहेर त्या गेटमधनं पडले आणि मग बोलले की बघूया यार काय प्रॉब्लेम आहे. मग 2 राइट साइडचे जे आहेत त्यांनी बाहेर पडले आणि लेफ्ट साइडने दरवाजा उघडला तर इझिली उघडून गेला दरवाजा. सो मे बी त्या एरियामध्ये जिकडे ते उभे होते, तिकडे काहीतरी आहे असं त्यांना वाटत होतं. तर मग बॅक स्टोरी जी आहे तिकडे एक कन्स्ट्रक्शन चालू होतं बॅक इन 2003 मध्ये. तर त्यावेळेस आहे ना तिकडे कन्स्ट्रक्शन वर्कर्स नॉर्मली काय करतात, की ते काम करतात आणि तिकडेच कधी-कधी झोपून जातात, जर ऑलमोस्ट सगळं रेडी असेल तर. तर मग तिकडेच एक 10-11 कामगार झोपले होते आणि अचानक रात्रीची भिंत तिकडे पडली त्यांच्या अंगावर आणि ती 10 ते 11 जण आणि ह्यांनी जी गाडी लावलेली ती तिकडेच लावलेली आणि लेफ्ट साइड त्यांची जी होती गाडीची ती तिकडेच होती. अँड तेच त्यांना मग त्यावेळेला वाटलं, की तेच रिझन होतं, की तिकडे असं झालंय आणि हा एक इन्सिडेंट नाहीये. असेच अजून 2 इन्सिडेंट तिकडे झालेले आहेत. जसं माझ्या भाऊ आहे, त्याचा एक मित्र ते गेला होता एकटाच. त्याची यूएस नाईट शिफ्ट असते. सो तिकडे गेलेला आणि त्यांनी गाडी उभी केली आणि त्याचं ते कॉल यूएसचं चालू होतं. एक 1:30 वाजला असेल, ब्रेक टाईम म्हणून त्यांनी आपलं कॉल बंद केला आणि बसला होता गाडीमध्येच एसी ऑन करून. तर अचानक त्याला मागे एकदम फायबरचं काहीतरी त्यांचं ते बोनेट टाइप्स असतं ना ते. त्याला जोरात एकदम खड आवाज आला. तर त्याला ह्या सगळ्या घटना तिथे त्या एकाच जागेवर, त्याच गॅरेजच्या इथे. सो त्याला आवाज आला एकदम जोरात काहीतरी असा फायबर आपटतं. तर त्याला वाटलं की डॉग्स पण तिकडे आहेत 2-4. तर ते कुत्रे येऊन काही मस्ती करतात की म्हणून त्याने काय केलं गाडीतनं उतरलं. तसं पण त्याचा ब्रेक टाईम होता. बाहेर पडला आणि मागे येऊन बघतो तर कुत्रे लांब-लांबपर्यंत कुठेच नाही. मग त्याला कळेना की काय झालं, पण तरी पण तो इग्नोर केलं त्याने की जाऊ दे असेल काहीतरी आणि तो असा गाडीत जाऊन बसणार. तर गाडीमध्ये ना अचानक मागे पुढे दोन्ही काचेंवर टॅप.
हा. आणि कोणच नाही. तेव्हा तो घाबरला. तो गाडीत बसला, एकदम गाडी स्पीडमध्ये घेतली. तो घरी गेला. माझ्या म्हणजे भावाला पण कळलं, की काहीतरी असं सीन झालेला आहे. पण काय ते माहिती नव्हतं. म्हणून मग तो घरी गेला तर त्याच्या आजीने सांगितलं, की गेले 2-3 दिवस हा पूर्ण तापाने फणफणलाय. सो तो घाबरला तिकडे म्हणजे त्याच स्पॉटला. हा, पण तो तिथे का गेलता की असं? म्हणजे ते त्याला माहिती नव्हतं, की तिकडे असं काय आहे हा. आणि घरामध्ये त्याला जरा वाटलं, की यार सगळे झोपलेत, उगाच डिस्टर्ब कशाला आणि थोडंसं त्याला पण मे बी स्मोक वगैरे करायचं हम्म. असेल. सो तो बोलला, की चल थोडा 1-2 तास जर फ्रेश एअर पण भेटेल आपल्याला आणि थोडंसं काम पण होईल. सो हा सेकंड इन्सिडेंट, दुसरा इन्सिडेंट झालेला. म्हणजे हा एरिया कुठे पडतो हा मुंबईमध्ये? ठाण्यामध्येच पडतो. हो. येस. आणि सिमिलर अजून एक तिसरं इन्सिडेंट झालं, की माझा भाऊ आणि त्याचा एक मित्र ज्याचं गॅरेज आहे. ते दोघे पण असंच रात्रीचं तिकडे जरा कधी-कधी फेरी मारतात कारण तिकडे गाड्या पण उभ्या असतात सेलिंगच्या. तर मग कधी रात्री तिकडे वॉचमन नाहीये. हम्म. गाड्यांना कोण त्रास वगैरे कारण कधी-कधी लोक रात्रीचे थोडे उशिरा जातात अशीच फेरी मारायला. ते असेच गेलेले आणि बोलले जरा 5-10 मिनिटं बसूया तिकडे. ते बसलेले. तर तिकडेच एक गाडी उभी होती. तर अचानक ना गाडीचे ब्लिंकर्स चालू झाले. हो. त्या गाडीचे आणि ह्यांना वाटलं, की चल गाडी खराब आहे म्हणूनच लोकं नॉर्मली लावतात. थोडंसं पण काही टच झालं तर एखाद वेळेला ब्लिंकर चालू झाले असतील. तर आता माझ्या भावाचं पण तीच लाईन आहे. त्याच्यामुळे त्याला थोडी आयडिया असते. तर तो बोलला, की "थांब मी बघतो गाडीचा काय प्रॉब्लेम आहे." त्यांनी बघितलं तिकडे ते हेडलाईटचं ओपन करून ठेवलेलं आहे. हम्म. तर तिकडून हात घातला तर इंजिनच नाहीये. तरी पण ब्लिंकर्स चालू आहेत. जेव्हा म्हणजे इंजिन नाहीये तर तुमचं काहीच चालू नाही होऊ शकत. मग ब्लिंकर कसे चालू आहे? मग त्या लोकांनी लगेच गाडी काढली आणि तिकडून निघून गेले. हे असे काही छोटे-छोटे इन्सिडेंट्स तिकडे झालेले आहेत. म्हणजे अजून तरी कोणाला प्रॉपर हानी वगैरे असं काय? असं प्रॉपर हानी असं नाही, पण बोलतात ना ते जसं तिकडे डॉग्स, कुत्रे पण हा, आहेत. हा. त्यांना पण आहे ना कधी-कधी ते अचानक एका स्पॉटला बघून भुंकत बसतात. ही लोकं बघतात तिकडे काय आहे तर काहीच नाही. फक्त काळोख असतो. अचानक मग त्यांना काय होतं माहिती नाही, ते घाबरून एकदम खुर्चीच्या खाली जाऊन बसतात. सो ॲज इफ त्यांना काहीतरी बोलतात पण, की मुख्य प्राण्यांना थोडंसं लवकर कळतं. कळतं. सो असं एक 3 गोष्टी गॅरेज लाईनच्या होत्या. ज्या तिकडे त्यांनी अनुभवल्यात आणि ते जेव्हा झाल्यात त्या गोष्टी तेव्हा एकदा माझा भाऊ स्वतः सख्खा भाऊ अवेलेबल होता. बाकीचे 2 वेळेस म्हणजे त्याच्या मित्रांबरोबर झालेले त्यांनी सांगितलं. पण ते एकाच ठिकाणी त्यांना सगळे अनुभव झालेले आहेत. हो. आणि जसं मी सांगितलं, की तिकडे ती भिंत पडली होती 10-11 जण त्याच्या खाली. हम्म. 2003च्या वेळेसची गोष्ट आहे. अजूनही आणि अजूनही गॅरेज चालू आहे. हां, अजून याची करत चालू आहे. आता काय करणार? चालेल, आता तुम्ही नेक्स्ट स्टोरी कशाबद्दलची आहे ती? नेक्स्ट स्टोरी जी आहे ती आहे ना माझ्या एका मैत्रिणीच्या भावाबद्दल आहे. तर हे महालक्ष्मी रेस कोर्सबद्दल आहे. तर ते माझ्या मैत्रिणीच्या भावाने स्वतः मला सांगितली होती. कारण त्यांना माहिती आहे मी थोडी हॉरर फॅन आहे. थोडा हम्म. इंटरेस्ट असतो. सो हम्म. सगळे लोकं येऊन सांगत बसतात गोष्टी. तर त्याचं ना कामच असं होतं, की फील्ड वर्क होता. कधी-कधी लेट व्हायचं कामावरून यायला. तर रात्रीचे तो आणि त्याचा एक कलीग होता. 1-1:30 वाजले असतील त्याला रात्रीचे. आणि त्यावेळेला एकदम रस्ता पण ही 2000 अर्ली 2000s म्हणजे 2004-5 ची गोष्ट असेल. तेव्हाची गोष्ट आहे. तर 2005 साली ती लोकं म्हणजे दोघे पण 1:30 वाजता निघाले. तर ती लोकं एका स्पॉटला पोहोचले. तिकडे त्यांना फुल झोपडपट्टी एरिया वगैरे हम्म. दिसतोय. आणि प्लस म्हणजे बोलतात ना, एक टॅक्सी येताना दिसली. हम्म. टॅक्सी येताना दिसली तर जो भाऊ होता माझ्या मैत्रिणीचा, तो बोलला, की "अरे तू पटकन जा." म्हणजे त्याच्या कलीगला, की कारण त्यांचे दोघांचे वेगळे रूट्स होते. तो बोलला, "तू जा पटकन. मी माझं चालत जाईन पुढे भेटली टॅक्सी बघेन." तर अचानक म्हणजे कोणतरी मागून ओरडायला लागलं जोरात, की "अरे थांबा, थांबा. मला पण घ्या, मला पण घ्या. मला तुमच्यासोबत घेऊन जा." तर हा जो दुसरा माणूस आहे त्याला वाटलं चोर-बीर आहे की काय त्या भावाला त्या. तर मग त्यांनी पटकन आहे ना, त्याला बसवलं टॅक्सीमध्ये आणि बोललं, "तू जा, जा, जा." आणि हे लोकं गेले आणि तो आहे ना, जो माणूस येत होता पळत, त्यांनी ह्याला फक्त खांद्यावर हात ठेवला आणि ह्यानी बघितलं पण नाही भावाने कोण आहे, काय आहे. हम्म. तो बोलला, की "अरे मला मग तूच सोड कुठे ते पुढे जातोयस तिथपर्यंत सोड, सोड." तर मग हा इग्नोर करण्याचा प्रयत्न करत होता. हम्म. पण मग शेवटी आपण थोडंसं असं बघितलं, की आपल्याला दिसतं ना, की काय आहे. तर त्याला 7-8 फूट उंच माणूस दिसत होता. बापरे. तर मग त्यांनी ऑब्व्हियसली वर बघण्याची जास्त हिंमत केली नाही. त्यांनी त्यांनी खाली बघितलं. खाली बघितलं तर त्याचे पाय उलटे. पाय उलटे बघितलं तर तो म्हणजे काही विचार करण्याच्या आधी तो इकडे-तिकडे बघायला लागला, की आपण नक्की तिकडेच आहोत का जिकडे आपल्याला वाटत होतो आपण आहोत. बघितलं तर मागची जी त्याला झोपडपट्टीची एरिया दिसत होती किंवा बाकीच्या गोष्टी दिसत ते सगळं गायब होतं. म्हणजे त्याला माहितीच नाही तो कुठे आहे. तो न काही विचार करता फक्त पळत सुटला. कधी तो कसा त्याला काहीच आठवत नाही. तो त्याच्या गाडीमध्ये म्हणजे नाही, नाही. गाडी नव्हती त्याच्याकडे. त्याने मित्राला गाडीत बसवलेलं. हा. आणि मग तो एवढा घाबरला, की तो पळत सुटला एकदम घरी पोहोचला. पण काहीच बोलण्याच्या अवस्थेत नव्हता. ऑब्व्हियसली कोणीही असेल तर आपण घाबरूच.
तर मग त्याला विचारतात सगळे, पण तो काहीच बोलला नाही. मग फायनली त्यांनी फक्त त्याच्या मावशीला सांगितलं, कारण घरातले बाकीचे उगाच जास्त घाबरतील आणि कामाला पण जाताना मग टेन्शन ही लोकं घेणार घरातली, म्हणून आणि तो त्याचा डेलीचा रुटीन होता. हां, डेलीचा रुटीन होता. बापरे! म्हणून तो जास्त म्हणजे एकदम की असं कसं झालं? सो त्याच्या मावशीला त्यांनी सांगितलं. मग मावशीने काय ते उपाय केले असतील त्यांचे. बट देन त्याच्यानंतर मग काय ऑप्शन नसतो. आता कामाला तर जावंच पण लागतं. हे असं कशामुळे झालं की तिथं असं काही घडलं वगैरे होतं का? नाही, म्हणजे तिकडे बऱ्याच वेळेस असे काही-काही लोकांना अनुभव येतात. हं. सो म्हणजे त्याची अशी बॅक स्टोरी अशी काही नाही. मुंबईमध्ये पण ऑब्व्हियसली इन्सिडेंट्स खूप होतात, ॲक्सिडेंट्स होतात. तिकडे ट्रेन्स आहेत, ट्रेन्समध्ये पण खूप ॲक्सिडेंट्स होतात. असं असतं बरेच, असं बोलतात ना, आपण बोलतो अतृप्त आत्मा. हं. मे बी तसंच काही असेल. येस. तर ही मी जी गोष्ट सांगणार आहे, ही आई-वडिलांबरोबर झालेली आहे माझ्या. हां, तर ते एकदम पर्सनल आहे. आई-वडिलांनी सांगितले म्हटल्यावर आपल्याला ती खोटी गोष्ट तर सांगत नाही. सो नुकतंच लग्न झालेलं आणि आपल्या इथे तुम्हाला पण माहिती असेल, जेव्हा नुकतं लग्न होतं, हं. तेव्हा लग्न झाल्या-झाल्या हिरवा चुडा असेल हातात किंवा मेहंदी असेल किंवा हळद अंगावरची उतरली नसेल, तर बोलतात की शक्यतो सूर्यास्ताच्या आधी घरी आलेलं बरं, नाहीतर त्रास होतो. तर मग आई-वडिलांचं नुकतंच लग्न झालेलं आणि दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी वगैरे वडील बोलले घरच्यांना, की "मी जरा फिरायला घेऊन जातो हिला महाबळेश्वर घाटामध्ये." तर मग घरचे बोलले, की "अरे, आत्ताच तुमचं लग्न झालंय, नका जाऊ." तर माझे बाबा बोलले, की "फक्त एवढंच आहे ना, की सूर्यास्ताच्या आत घरी आलो पाहिजे." नाही एवढं पण मी ऐकलं की जेव्हा हळदीचं अंग असतं तेव्हा गावाच्या बाहेर नसतं. हो, हो. पण पण ते बोलतात ना थोडंसं यंग ब्लड हां. तर त्यांना थोडंसं एडव्हेंचर हवं होतं की काय माहीत नाही. ते बोलले की "ठीक आहे, मी सूर्यास्ताच्या आत घरी घेऊन येतो हिला आणि मी पण घरी असेन सूर्यास्ताच्या आत." मग घरचे बोलले की "चल ठीक आहे, सूर्यास्ताच्या आत पण नक्की या." तर ते बोलले की "माझा मित्र पण आहे, त्याचं पण नुकतंच लग्न झालंय, तर आम्ही 2 बाईक काढून महाबळेश्वरच्या घाटात फिरायला जातोय." ओके. मग त्यांनी दोन्ही बाईक्स काढल्या आणि महाबळेश्वरच्या घाटात फिरायला गेले. सगळं फिरून वगैरे झालं. रिटर्न येताना एक 3-4 वाजले असतील आणि तिकडून 1-1.5 तास आमचं घर आहे. सो रिटर्नमध्ये अचानक ना त्यांच्या मित्राची गाडी बंद पडली घाटामध्ये. घाटामध्ये. तर आता संध्याकाळी असं म्हणजे अंधार व्हायला लागला. तिकडे ती लोकं ट्राय करतात, की कसं तरी चालू होईल. पण थँकफुली तो उतारायला होणार होता म्हणून जास्त बिना काहीच पण ते चालली असती बिना पेट्रोल किंवा बिना इंजिनची ती न्यूट्रलमध्ये चालली असती. सो त्याचं काही टेन्शन नव्हतं. बट ते ट्राय करत होते, की कशी तरी चालू होऊ दे. आता हे सगळं करता-करता ना 6:00-6:30 होत आले. आता माझे वडील काय बोलले, आता ह्या टाईमला तर त्यावेळेला मोबाईल फोन्स नव्हते. ही मी 91 सालाची गोष्ट सांगते, जी आता सांगते ती. तर त्यावेळेला तर जंगल पण किती, वस्ती हं. पण नाही. घाट महाबळेश्वरचं समजू शकता जर गेला असाल तर, की किती आत्ता सुद्धा घन जंगल आहे ते तिथे. अभयारण्य आहे ना? हो. हं. सो मग तिकडे मग बाबा बोलले, की "एक काम करतो मी, मी तुला लाईट मारतो मागून. अंधार पडत चाललाय आता. तू पुढे हळू-हळू, हळू-हळू चाल. मी मागून येतो लाईट मारत." तर मग ते तसे त्या त्या पद्धतीने निघायला त्यांनी चालू केलं. आता ते जातायत आणि घाटामध्ये ऑलमोस्ट मला वाटतं 20-30 किलोमीटरच्या स्ट्रेचवर फक्त एका साइडला जंगल आणि दुसऱ्या साइडला खाई हं. असं. अचानक आई माझ्या वडिलांना बोलले, की "अरे, आता एवढ्या स्ट्रेचमध्ये, एवढ्या पूर्ण पट्ट्यात घर नाही, वस्ती नाही, काही नाहीये. तर अचानक एक सायकलवाला आपल्या बाजूने कसा काय येतोय?" तर मग माझ्या बाबांनी असं फिरून बघितलं आणि माझे बाबा सरळ परत बघायला लागले चालवताना. बोलले, "अरे, तुला काय करायचं? त्याचं काय असेल काम, आलं असेल कुठून, शॉर्टकट असेल कुठे. तुला काय करायचं? तू तुझं माझ्याशी गप्पा मारत बस ना." पण आई पण एकदम क्युरियस, मग तिने पण जास्त काही विचारलं नाही परत. हे चाललेत बाईकवरनं. आता जसं-जसं बाईक हळू-हळू, हळू-हळू खाली पोचायला लागली आणि वस्ती यायला लागली, सायकलवर हळू-हळू, हळू मागे सुटायला लागला. हं. तर मग जसंच घाट उतरला ना, आई एकदम जास्त क्युरियस, की "अरे काय आहे?" आई बोलली, "नाही, घाटात आपण आता उतरलोय. आपण त्या माणसाची वाट बघायची." कारण तो कुठे जाणारच नाही. हं. जंगल आहे एका साइडला, तो जाणारच नाही. तो खालीच उतरणार आणि मला त्या माणसाला बघायचंच आहे. तर वडील बोलले, "अरे ऑलरेडी आपण उशिरा झालोय आपल्याला. घरातले आपल्याला ओरडणार आहेत. मग त्याच्यामुळे आपण जाऊयात." ती काय ऐकेनाच. मग शेवटी 5-10 मिनिटं बाबा थांबले. पण मग शेवटी त्यांनी सांगितलं तिला, की "हे बघ तुला जो सायकलवाला दिसत होता, तो मला दिसतच नव्हता. तो फक्त तुला दिसत होता." आणि ती गोष्ट इकडेच नाही थांबत. तर त्यावेळेला ऑब्व्हियसली आई खूप घाबरली. थँकफुली वडिलांनी त्यावेळेला थोडंसं स्ट्राँगली स्वतःला हां. हँडल केलं आणि त्यामुळे ती गोष्ट नाही तिकडेच त्यावेळेस थांबली. करावंच लागतं नाही का? हो. आणि मग आपण घाबरलं तर आपलं ऑब्व्हियसली पार्टनर खूप घाबरणार आणि त्यात बाईकवर आहेत ना दोघे पण.
पण ती गोष्ट इकडे नाही थांबली. आता ती गोष्ट जेव्हा मला लहानपणी आईने सांगितली होती, तर मला ती जसं आत्ता मी स्टोऱ्या सांगते, तसं मला तेव्हा पण आवड होती लहानपणापासून. सो बाबांच्या मित्राचा मुलगा एक दिवशी घरी आला. ही 91 ची मी सांगितलेली गोष्ट, जी आईबरोबर घडलेली. आत्ता जी मी सांगते ती 2010-2011 ची. त्याच गोष्टीची लिंक आहे का? म्हणजे त्याच गोष्टीशी लिंक. ती गोष्ट मी कोणाला तरी सांगत होती. सो तो पण आमच्याच गावचा आहे, बाबांच्या मित्राचा मुलगा. त्यांनी त्याची लग्नाची पत्रिका द्यायला घरी आलेला. तर रात्री डिनर वगैरे करून रात्री आमच्या गोष्टी रंगल्या. तर मग मी त्याला ती गोष्ट सांगत होती, की असं-असं झालं होतं. तर मग मी जस्ट स्टोरी चालू केली, जशी तुला सांगायला चालू केली, की अरे त्यांचं लग्न झालेलं, मग महाबळेश्वरला फिरायला फिरायला गेले. आता हॉरर स्टोरी हे त्याला माहिती होतं. तर त्यांनी फक्त एवढंच विचारलं माझ्या आईला, की महाबळेश्वरला कुठल्या घाटात? तर तो बोलला काळाकडा. मम्मा बोलली काळाकडा. जसंच मम्मा काळाकडा बोलली, की त्यांनी विचारलं सायकलवाला दिसलेला का? म्हणजे हा सायकलवाला भरपूर लोकांना दिसलेला आहे. असं नाही की फक्त आईला दिसला होता माझ्या. मी त्यावेळेला आईने सांगितलेली जेव्हा गोष्ट तेव्हा एवढी नव्हती घाबरली, जेवढी त्याच्या त्या प्रश्नाने घाबरलेली त्या दिवशी. कारण त्याच्या त्या प्रश्नाने प्रूव्ह केलं, की ॲक्चुअलमध्ये लोकांना दिसतो तिकडे तो. म्हणजे तर त्याची काय बॅक स्टोरी वगैरे? त्याची बॅक स्टोरी म्हणजे असं म्हणजे म्हणतात, की तो सायकल घेऊन ऑब्व्हियसली त्यावेळेला बाईक्स वगैरे जास्त काहीच नव्हतं. तो सायकल घेऊन एक माणूस तिकडून त्याचा डेलीचा रुटीन होता काहीतरी कामासाठी वगैरे जायचा. एक दिवशी त्याचं तिकडून तो पडून त्याची काही बॉडी वगैरे पण बहुतेक सापडली नाही. सो ते बोलतात ना, आता जोपर्यंत आपल्या ह्याच्यात ते पूर्ण करत नाही क्रिया, तेव्हा ते त्यांचे भटकतच राहते आत्मा. मग बहुतेक ते एक कारण होतं. नाही, त्याच्या क्वेश्चन मार्कने पूर्ण हेच करून टाकलं. हो, मग तो प्रश्नच एकदम घाबरवून देणारा होता मला, की म्हणजे झालंय इन शॉर्ट फक्त आईबरोबर नाही झालंय, तर भरपूर अशा लोकांबरोबर झालंय. आणि हे म्हणजे तो खूप मोठा म्हणजे जंगलच आहे तिथं ऑलमोस्ट. आणि हो, हो. तुम्हाला सांगतो, मला भरपूर अशा गोष्टी आल्या तिकडनं. हां का? चकवा, भरपूर हो. अशा खूप गोष्टी घडल्या ते. आपण म्हणतो की देवाचं स्थान आहे वगैरे. हो, अशा गोष्टी होतात तिकडेही जाता. हो, हो. चकवावरनं एक गोष्ट माझ्या म्हणजे भावाच्या मित्रांबरोबर झालेली अलिबाग साईडला. तर एक म्हणजे ती लोकं गेलेले फिरायला, भाऊ नव्हता त्यांच्याबरोबर. तर मग मित्र सगळे तिकडे आपले एक विला बुक केलाय. तर ते ज्यावेळेस त्यांचं चेक इन झालं, त्यावेळेला ते विलाचा जो ओनर आहे, त्यांनी ह्या लोकांना सांगितलं मित्रांना ह्याच्या, की तुम्हाला कुठेही जायचं असेल, सगळं अवेलेबल आहे. पण तुमचं काही संपलं, काय लागलं, तर तुम्ही मला फोन करा. मी गाडी घेऊन तुम्हाला जाईन, तुम्हाला काय पाहिजे असेल तर. आज तुम्ही मला फक्त कॉल करा. तुम्ही स्वतः जाऊ नका आज कुठे काय. पण ते बोलतात ना अगेन, जास्त यंग ब्लड असलं की त्यांना एक्सपेरिमेंट, एडव्हेंचर खूप पाहिजे असतो. सो ते लोकं आपलं त्यांचं पार्टी वगैरे सगळं एन्जॉय करतायत. संध्याकाळी त्यांचं काय खायचं वगैरे सामान संपलं असेल. सो त्यांनी ठरवलं की अरे आपण जाऊयात बाहेर. तर त्यातला एक मुलगा बोलला पण, की "अरे आपल्याला त्या ओनरने सांगितलंय ना, त्यांना फोन करूयात, ते येतील." म्हटलं, "अरे त्यांची एवढीशी गाडी आपली गाडी काढून जाऊयात ना." तसं पण हे काय गेटच्या पासून आपल्याला हॉटेल दिसतंय समोर. मग हे लोकं गाडी काढून गेले समोर हॉटेलच्या इथे. आता हॉटेलकडे पोहोचले. त्यांना काय पाहिजे होतं ते त्यांनी घेतलं पण. ते निघाले. निघाले तर मग समोरच तुला विला दिसतोय, तर तू जाऊ शकतोस इझिली. पण ते जात होते, तर ते परत त्या हॉटेलकडे पोहोचले. मग ह्यांना काय वाटलं, की अंधार पडलाय, नवीन आहोत, काहीतरी गडबड आहे. म्हणून मग हे लोकं बोलले, की थांब, आता मॅप नीट लावू आणि मॅप बघत-बघत जाऊ. मॅप बघत-बघत गेले, तरी परत त्याच स्पॉटला पोहोचले. एक्झॅक्ट कुठं होता हा? अलिबागच्या एकदम कुठल्यातरी एकदम बोलतात ना, सेक्लुडेड एरिया म्हणजे खूप लांब असा, मेन एरियापासून लांब. तर मग तर परत तिकडेच पोहोचले सेकंड टाईम. जेव्हा दुसरी वेळ ती लोकं पोहोचले, तेव्हा त्यांना थोडंसं वाटलं, की काहीतरी गडबड आहे. आपण कुठेतरी अडकलोय. मग यांनी काय विचार केला, आपण इकडेच थांबूया. फोनला नेटवर्क गायब झाला. फोनला एकाच्या पण नेटवर्क नाही. मग हे ना 5 मिनिटं तिकडेच थांबले. 5 मिनिटांनी ना ते मागून एक मोटरसायकलवाला आला. तर त्यांनी विचारलं, "काय झालं इकडे का थांबलाय?" तर ही लोकं बोलले, की "अरे म्हणजे आम्ही रस्ता चुकलोय. विला समोरच आहे, पण आम्ही पोहचत नाहीये. तुम्ही मदत कराल का?" तर बोलले, "ठीक आहे, माझ्या मागे-मागे या." तर ही लोकं त्याच्या मागे-मागे जायला लागले. आता त्यांना वाटलं गावातला माणूस आहे. ह्याच्या मागे-मागे जाताना पण ते तिकडे हॉटेलवर परत पोहोचले आणि तो माणूस थांबला नाही. तो माणूस त्याचा जात राहिलाय. तो माणूस जात राहिलाय आणि तो मागे फिरून पण बघेना यांना. म्हणजे हा माणूस काहीतरी गडबड होता. आणि तो थांबलाच नाही म्हणजे गेला निघून गायब झाला. मग ह्यांना परत भीती वाटली. ह्यांनी थोडंसं रिव्हर्स घेतला. मग ह्यांनी कुठून तरी एकाच्या नेटवर्क आला फोनला. त्या विलाच्या ओनरला कॉल केला, की आम्ही इकडे या हॉटेलच्या इकडे अडकलोय. म्हणजे माणसाचं कळलं नाही. नाही तो माणूस चकवा बोलतात ना, की तो चुकीच्या ठिकाणी त्यांना परत फिरवून कुठेतरी घेऊन चाललेला.
असं झालं. मोटरसायकल मोटरसायकलवाला. म्हणजे तो गावातला माणूस नव्हताच इन शॉर्ट. कारण की जर तो असतात, तर त्यांनी थांबून मागे फिरून बघितलं असतं ना, तो नाही थांबला, तो गायब. गेला निघून. चला माझ्या मागे. चला माझ्या मागे असं बोलून घेऊन चाललेला. आणि मग नंतर मग त्यांनी काय केलं, कसं तरी त्या विलाच्या ओनरला फोन लावला. तो माणूस आला तिकडे. पहिले तो काहीच बोलला नाही. तो बोलला, की "तुम्ही माझ्या मागे-मागे आता या." मग त्याला घेऊन गेले या लोकांना. विलामध्ये जसेच पोहोचले, हा ओरडला त्यांना. तो बोलला, "आम्ही गावातली माणसं आहोत. आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगतो त्याच्यामागे काही कारण असतं. आज अमावास्या होती. जर तुम्ही त्या माणसाच्या मागे गेला असता, तर तुमच्यातला एकही जण परत नसता आला." त्यांना चकवा लागलेला तो अमावास्येच्या दिवशी. ऑब्विस आहे की म्हणजे जे रहिवासी असतात गावातले माणसं त्यांना त्यांच्या ठिकाणी काय घडते बरोबर. माहीतच असं भरपूर मलाही सांगतात नाही का गावी वगैरे की हं. पोवायला जाऊ नको ह्या हां. टायमाला वगैरे असं त्यांना अंदाज असतो की ह्या गोष्टी त्यावेळेस हे असतात हो, हो. अशा वेळी माणसांनी काळजी घेतली पाहिजे नाही का ऐकायला पाहिजे. तशीच एक अजून गोष्ट आहे माझ्याकडे, भावाच्या मित्राची आहे. हम्म, तर तो कोकणातला आहे. गणपतीमध्ये सगळेच तिकडे जातात. तर ह्याचे मित्राचे जे काका होते, ते काकांचं बहुतेक त्यांचं टेलरचं शॉप होतं. तर त्यांच्याकडे काम करायला माणसं पण हम्म, असायचे, यूपी साइडहून आलेले वगैरे, हम्म, ज्यांना मराठी बिलकुल नाही येत. हिंदीमध्येच बोलतात ते. हम्म, तर मग आता त्याला पण सुट्टीमध्ये काय तू 7-8 दिवस जाणार गावाला, हम्म, म्हणून मग त्याला बोलले, की "तू पण चल आमच्याबरोबर हम्म, कोकणात गणपतीला." मग हा गेला त्यांच्यासोबत. हा गेल्यानंतर तिकडे गणपती वगैरे सगळं झालं. पण तिकडे त्याची जी आजी होती मित्राची, तिने सांगितलं, की त्या माणसाला स्पेशली जो भैय्या होता हम्म, यूपीवाला, त्यांना सांगितलं, की "तुम्ही कुठे बाहेर जास्त लांब जाऊ नका वेश सोडून. हम्म, इथेच राहा आणि 3-4च्या आधी संध्याकाळी फक्त या परत." आता काय असेल कारण ते हम्म. माहिती नाही मला, की असं का बोलले. पण तो माणूस न ऐकणारा होता. तो इकडे-तिकडे फिरायला गेला कुठेतरी. संध्याकाळी 5 वाजत आले तरी हा गायब. एक 5-5:30-6ला तो आला परत. आला परत तर नॉर्मल काही प्रॉब्लेम नव्हता त्याच्यात असा. आणि सगळं झालं आरती वगैरे सगळं ओके. संध्याकाळी अचानक ना 9 नंतर रात्रीच्या त्याला काय माहिती काय झालं, तो कोकणी भाषेत बोलायला लागला. बापरे तो युपीचा भैय्या जो होते, हम्म, ते कोकणीमध्ये बोलायला लागले आणि त्याचे जे काका होते मित्राचे या, त्याचा गळा दाबला. म्हणजे त्याच्या मालकाचा गळा पकडला आणि कोकणीमध्ये कोकणी भाषेत काय बोलायला लागला त्याला. की म्हणजे काय तुला मी मारून टाकणार, तू माझं खूप हे केलंयस, वाईट केलं, जे काय आहे. म्हणजे त्यांनी गळा दाबला सरळ. म्हणजे मारण्याच्या हिशोबाने, की नाही मी बाकी कोणाला काही नव्हता करत तो. हम्म, फक्त त्या काकांनाच. मग काकांना कसं तरी आतमध्ये बंद करून ठेवलं. ह्या आजीनी काहीतरी म्हणजे ते बोलतात ना थोडासा उपाय केले. तिकडे थोडा वेळ तो शांत झाला. ते सगळं शांत करून मग ह्याला परत घेऊन गेले मुंबईला. मुंबईला परत घेऊन आले. तर मग आता हे घाटकोपर साइडला राहायचे. हे जे काका होते, हम्म, टेलर काका. ते घाटकोपरला राहायचे आणि हा जो माझ्या भावाचा मित्र आहे तो ठाण्यामध्ये राहतो. हम्म, तर मग अचानक एक दिवशी रात्रीचा ह्याच्या मित्राला कॉल आला काकांच्या घरून, की "अरे हा परत घरी आलाय." टेलरचा जो होता ना कामगार, तो परत घरी आलाय, असंच त्रास दिला. "हो, हो, मुंबईमध्ये आल्यावर घाटकोपरला." हम्म, परत तो कोकणीमध्ये बोलायला लागला आणि परत म्हणजे मारण्यासाठी ट्राय करतोय. कसं तरी आम्ही त्याला बंद करून ठेवलं, "तुम्ही या काहीतरी करा." मग ही लोकं पटकन गेली ठाण्यामधून घाटकोपरला. मग कॉल केला आजीला. आजीनी काय-काय गोष्टी सांगितल्या तिकडे त्या सुनेंना वगैरे. मग त्यांनी ते काय उपाय केले. त्याला मग कसं तरी पकडून परत त्याच्या फ्लॅटवर सोडला. आता गाडीने सोडलंय 10-15 मिनिटं लागतात हम्म, त्यांना. तर गाडीने सोडलंय. हे रिटर्न येईपर्यंत ह्यांना परत फोन, की हा परत पोहोचला तिकडे. ह्यांनी स्वतः सोडलं त्याला हम्म. फ्लॅटवर, त्याच्या रूमवर. हे हे पोहोचण्याच्या पोहोचण्याच्या आधी तो तिकडे परत पोहोचला. मग त्याला परत घेतला. परत कोकणात गेले. कोकणात जाऊन मग तिकडे त्यांचे कोण असतात ना, एक मेन पंडित त्यांना सांगितलं. मग त्यांनी काय पूजा वगैरे करायची ती घातली आणि मग सगळं ते शांत झालं. आत्ता एवढ्या दिवसांमध्ये तरी परत काय ऐकायला भेटलं नाही. आपण कोकण म्हणतो. कोकण अतिशय म्हणजे एकदम होय, निसर्गरम्य खूप ठिकाण. छान आहे. पण कोकणामध्ये एक असं आहे, की मी स्वतः म्हणजे माझे फ्रेंड वगैरे होते, मी कोकणामध्ये गेलो तिथे की आता वॉशरूममध्ये जाण्यासाठी पण विचार करून जावं लागतं हो. तिथं, की म्हणजे त्यामध्ये पण असं असतं, की ह्या देवांच्या जागा आहेत, ह्या भूतांच्या हो, जागा. हो, हो. पण त्यातल्या त्यात म्हणजे एक ठीक आहे, त्यांना माहिती असतं इथे तू वॉशरूम करू शकतो, हो. तो काय प्रॉब्लेम आहे. तर देवाच्या जागेत केलं तरी अडचण नाही, भूतांच्या जागेत केलं तरी हे तिथं खूप डेंजर आहे. ते लिटरली की तिथं म्हणजे आपण नॉर्मली असं झाडाचा आंबा तोडूनही खाऊ शकत नाही. हो. हे त्याला सुद्धा असं रक्षण करणारं कोणतरी आहे. आहे. हो. तर कोकण ह्या
खूप भयानक आहे या गोष्टी. आहे. खरंच आहे. म्हणजे देवाचं पण तितकंच आहे तिकडे आणि निगेटिव्ह जे एनर्जी आपण बोलतो, त्या पण तेवढ्याच आहेत खूप तिकडे. त्याच्यामुळे आहे भीती थोडी नाही, तिकडे. तिथलचे माणसं पण खूप साधेभोळे, पण अशा हो, गोष्टी खूप चांगले चांगले. आहेत, खूप डेंजर. हो, आणि त्यांना असं समजूनच जातं नाही का. आता मी कित्येक प्रसंग ऐकलेत कोकणामध्ये हो. आणि मला खूप कॉल येतात कोकणामधून की असं आहे. पण आता ते त्यांना यायला हां, त्यांना यायला नाही जमत. पण येस. कोकण खूप भयानक आहे. नाही आहेच. प्रश्नच नाही. आता हे जे अजून एक कोकण बोलतोय तू हो. जसं, तर नॉर्मली आता माझं जे आईचं गाव आहे हं. अंधारी आहे. कास. कास पठार आता सध्या खूप फेमस आहे. तिकडे दगडांवर फुलं येतात म्हणून तो टुरिस्ट स्पॉट झालाय. हो. तर हां, हां. तो वाला स्पॉट सांगतेय. सो तिकडे पण नॉर्मली या लोकांना कोकणीच बोलतात हे, हं, की जंगल खूप आहे आणि नदी पण आहे इफ यू हं. सी तर मग त्यांना पण कोकणीच बोलतात ही लोकं. सो तिकडे पण माझ्या एका कझिन सोबत म्हणजे माझ्या मामाच्या मुलासोबत एक किस्सा घडलाय. तर तिकडे आत्ता जर तू गेलास तर बघितलं तर ते डॅम बनवतायत एक म्हणजे पाणी रिझर्व्ह करायला वगैरे. हं. तर 2 रस्त्यांमध्ये डिव्हाईड झालाय तो डोंगर. एक या साइडनी जातो जिकडे माती, पाणी सगळं आहे. तो नॉर्मली पावसाच्या आधी सगळा असतो ओपन. हं. पावसात, थंडीत. फक्त पावसाळ्यामध्ये सॉरी गरमीत आणि थंडीत ओपन असतो. पावसाळ्यात बंद करतात. कारण मातीचा एरिया आहे. तर मग तुम्ही तिकडे कारण आम्ही स्वतः एकदा चाललेलो तर आमची गाडी स्लिप होत होती. सो त्याच्यामुळे तो पावसात बंदच ठेवतात. तर माझा भाऊ डिसेंबरमध्ये की जानेवारीमध्ये हं, काहीतरी हं. तिकडे म्हणजे मामाचा मुलगा तिकडे चाललेला आहे. त्याच्या गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला साताऱ्यामध्ये. तर ती गाडी वगैरे नीट झाली आणि ते व्हायला ऑलमोस्ट 1 वाजला. तर घरचे सांगत होते त्याला फोन करून, की "एवढ्या रात्रीचा नको येऊस डोंगरातनं." तर तो ऐकेना, की "नाही मी आता इथे कशाला थांबू? येतो मी. आरामात हळू येतो, पण येतो मी." मग त्यांनी गाडी काढली आणि तो निघाला त्याचा त्याचा. तर अचानक ना म्हणजे पूर्ण रस्ता क्लिअर आहे. त्या पाण्याच्या स्पॉटला तिकडे तो पोहोचला. त्याचं लहानपणापासूनचा रस्ता आहे. त्याला माहिती आहे, की कुठून कसे टर्न्स आहेत. तर मग त्याला सगळं माहिती आहे. तर अचानक धुकं आलं. ते आपण मूव्हीजमध्ये बघतो तसं सेम. धुकं आलं एकदम आणि त्याला रस्ताच दिसेनासा झाला. पण तो थोडासा अंदाज घेत चाललेला. आता एक त्याला कुत्रा दिसला. तर तो कुत्रा तो बोलला, की "यार कुत्रा तर बरोबर जाणार रस्त्यानेच. त्याच्या मागे-मागे आपण गाडी घेऊयात." मागे-मागे गाडी त्याच्या घेत होता. पण धुकं लिटरली एवढं, की तू काचेच्या बाहेर पण काही बघू नाही शकत आहेस. राइट साइडला पण एवढं धुकं. तो स्वतः घाबरला, की अचानक एवढं धुकं कुठून आलं? तर मग त्यांनी काय केलं त्या कुत्र्याच्या मागे होतं, पण त्याला थोडासा अंदाज आहे ना, की कुठल्या रस्त्याने आपण जातोय. तर जिकडे लेफ्ट घ्यायचं तिकडे तो कुत्रा राइट वळला असं. त्याला मग वाटलं, की कुत्र्याच्या मागे चाललो तर आपण, पण राइटला आपण वळलोय. जेव्हा की लेफ्ट जायला पाहिजे होतं. असं त्याला जरासा अंदाज आला. मग तो तरी पण थोडासा पुढे-पुढे गेला. त्याला काहीतरी गडबड वाटली. त्याने काय केलं, थांबवली गाडी. गाडी थांबवली आणि काच खाली केली, कारण त्याला दिसतच नाहीये काय. काच खाली करून त्याने असा हात बाहेर काढला थोडासा. हात बाहेर काढला तर त्यांनी बघितलं तर झाडं लागतायत. झाडं लागतात आणि 15 म्हणजे बोलतात ना 20 मीटरवर हं. पाण्याचा आवाज येतोय. तो नदीकडे पोहोचलेला. हो, हो. तो कसा तिकडे पोहोचला माहिती नाही. त्यांनी कशी तरी मग ती उलटी गाडी फिरवून मग तो गेला. म्हणजे त्यांनी जर त्यावेळेला डोकं चालवून नसतं थांबवली गाडी, तो नक्की नदीमध्ये गाडी टाकली असती त्यांनी. आणि इन शॉर्ट ते म्हणजे चकव्याचाच झाला ना प्रकार, की अचानक धुकं. नंतर तो जसाच तो मेन रोडला लागला धुकं पण गायब. तर हा त्यांनी मला आता रिसेंटली सांगितलंय. गेल्या वर्षी त्याच्याबरोबर झालेलं आहे. असं नाही का, चकवा आणि जास्त पॉवरफुल पाण्याच्या ठिकाणी असतो, हो. असं बोलतात ते नाही का? आणि ऑलमोस्ट की पाण्याच्या ठिकाणी चकवा खूप खूप लागतो. कारण थकवा तर लागतोच आणि जे पाण्यामध्ये पण काही निगेटिव्ह एनर्जीज एंटिटी असतात, असतात. खूप असतात. कारण मी पाण्याच्या ठिकाणचे पण 2-4 लोकांचे अनुभव ऐकलेले आहेत माझ्या ओळखीत, की एक सांगायचं झाला तर माझ्या जी आता सख्खी वहिनी आहे, हं, तिच्या आईसोबतच घडलेलं आहे. हं, अ, तापोळ्याच्या पुढेच एक शिव तलाव काहीतरी आहे. शिव कैलास तलाव बहुतेक. मला आता एक्झॅक्ट नाव नाही आठवत आहे, पण तलाव आहे. तर लहानपणापासून म्हणजे ते तिकडेच वाढलेले आहेत. त्यांचं ते माहेर बोलतात ना, तर हं, तसं. हं. तर मग ते लोकं सुट्टीमध्ये गावाला जातो आपण, तसं ते पण जायचे तिकडे. आणि हिच्या आईला म्हणजे माझ्या वहिनीच्या आईला आणि मावशीला स्विमिंग खूप आवडते. हं, हं. तर मग ते स्विमिंग करायला जायचेच पाण्यामध्ये. तर असंच ते दुपारच्या वेळेत गेलेले. एक 2च्या सुमारास गेलेले. मग तिकडे कोण-कोण होतं? ती होती म्हणजे माझी वहिनी, ती 4थीत होती त्यावेळेला. हं, वहिनी माझी, परत मग तिची आई, आई आणि मावशी पाण्यात हं. पोहत होते.
आणि मावशीची मुलगी पण होती तिकडेच काहीतरी करत. हम्म. आणि मामा होता तिचा. तो त्यांच्या मुलाला कपडे चेंज करत होता आणि हे दोघे आपले स्विमिंग करतात. तिकडे एक आजी आली आणि बरेचदा माहितीये बोलतात, की तुमच्याबरोबर काही घडणार असेल ना, एक इंडिकेशन तुम्हाला भेटतं. नाही ते म्हणजे ते स्वतः ज्या एंटिटीज असतात की नाही का, एक हे देतात आपल्याला. इंडिकेशन देतात. पण आपण घेतोय की नाही ती साईन ती तुमच्यावर असते. तिकडे एक आजी आली त्या गावातली. त्या आजी काय बोलले, की "पोरांनो दुपारच्या वेळेत तुम्ही इकडे पोहू नका. तुम्ही ज्या एरियामध्ये पोहताय तो एरिया खूप खराब आहे. हम्म. तर तुम्ही ह्या पाण्यात आता नका पोहू. तुम्ही चला, बाहेर निघा." तर ते काय ऐकले नाही. ते बोलले, "आम्ही काय 5 मिनिटात निघणारच आहे आजी. राहू दे तुम्ही काळजी नका करू. आम्ही निघू." ते कोणतरी रँडम आजी होती. असं नाही की त्यांच्या ओळखीतली होती. तरी पण त्यांनी त्यांची स्विमिंग कंटिन्यू केली. ही आजी आपली सांगून निघून गेली. थोड्या उशिराने माझी वहिनी जोरजोरात ओरडायला लागली, "माझ्या आईला वाचवा, माझ्या आईला वाचवा." बघितलं तर तिच्या मामानी वगैरे तर तिची आई एवढी चांगली स्विमिंग करते, ती इथपर्यंत पाण्यात डुबते वर येते, डुबते वर येते. हम्म. मग हिचे मामा एकदम पळत-पळत गेले. त्यांनी उडी मारली पाण्यात. तिला कसं तरी म्हणजे बोलतात ना, काढलं. मावशीला पण ती खेचत होती सोबत. हम्म. नॉर्मली पाण्यात बुडणारा माणूस खेचतोच. हम्म. सो तिने काय केलं, म्हणजे ती मावशी कशी तरी हम्म. बाहेर निघाली आणि हिची जी आई होती माझ्या बहिणीची, तिला तिच्या मामांनी माझ्या बहिणीच्या मामांनी काढलं पाण्यातनं बाहेर. पण तोपर्यंत नाकातोंडात पाणी जाऊन बेशुद्ध झालेली ती ऑलरेडी. पाणी-बिणी काढलं तिच्या नाकातनं, तिला शुद्धीवरनं आणलं आणि मग तिला विचारलं, की "अरे, तू एवढी चांगली स्विमिंग करतेस, तुला काय झालं मध्येच?" ती बोलली, "मी खरं सांगते, माझे कोणतरी पाय खेचत होतं. तिचे कोणतरी पाय खेचत होतं," असं ती बोलली. आता असंच किस्सा की म्हणजे की माझ्या मित्रांचं गाव आहे नाही का, आम्ही गेलतो त्याच्या गावी, की म्हणजे ते पोहत होते ना, की म्हणजे त्याच्या घरच्यांनी खूप ओरडले की आम्हाला, की तिथे खूप जणांचा मृत्यू झाला. म्हणजे असं गावातल्या माणसांना हो, ते असतं. माहिती असतं. आणि ते कसं असतं की त्या जागेला पण एक अशी आस लागलेली असते हो. घेण्याची. काय म्हणतात की म्हणजे ते एक प्रकारे हेच आलं की स्पिरिट वगैरे असते. आणि ह्यांना पण असं असतं की आपल्यासोबत जे झालं की ते दुसऱ्यासोबत हां. होत असतं. हो. कारण हे असंच आहे ना, आमच्या गावाला अजून एका ठिकाणी झालंय. माझ्या मावशीचा मुलगा आहे, हं. त्याचा मित्र खास. तर हे बरेच म्हणजे गावाला तुम्ही मुलं बघितली असतील, नदीत हं. पोहायला बरोबर. जातातच. हां. तर मग तसंच माझा जो भाऊ आहे, तो थोडासा म्हणजे घाबरतो पाण्यामध्ये, नदीत वगैरे जायला, मावशीचा मुलगा. तर तो थोडा सेफच असतो. तो कपडे सगळ्यांचे घेऊन उभे राहतो, बाकी सगळे पाण्यात जातात. मग तसंच त्याचा जो खास मित्र आहे ना, हं. तो ब्रिजवरनं उडी मारायचा नदीत हं. स्विमिंगसाठी आणि परत यायचं वर. असं त्याचं चाललेलं. 2 की 3 आणि चांगला स्विमर, एकदम चांगला स्विमर. कपडे घेऊन उभा आहे आणि सगळे पोहतात तिकडे. बाकी सगळे थोड्या वेळाने बाहेर आले आणि हा ना दिसेनाच. दिसतच नाहीये कुठे गेलाय आणि ह्याला कळलं की काहीतरी सीन चाललाय. एक मुलगा त्याच्याबरोबर जो जवळपास होता ना, त्याला पण दिसलं हा बुडतोय. आता हा बुडतोय बोलल्यावर हा मदत करायला गेला तिकडे. त्याला पकडलं, वर काढण्याचा प्रयत्न करतोय. त्या मुलाला माहिती नाही म्हणजे हा जो मित्र होता माझ्या हं. मावशीचा, त्याला माहिती नाही काय झालं. त्यांनी ना जो वाचवणार होता त्याला धक्का दिला. धक्का दिला. हं. मग त्यांनी नंतर गायबच झाला. गायब म्हणजे तो हातालाच नाही आला आणि तो जो दुसरा वाचवण्याचा प्रयत्न करत होता तो पण बाहेर निघून आला. बराच प्रयत्न केला. तिकडे ते बोलतात ना पूर्ण रेस्क्यू मिशन चालू झालं, की काय आहे. पण ते बोलतात सगळे पनडुब्बीवाले ते जे आहेत हं. ते सगळे उड्या मारून शोधतायत. सापडेना तो. कुठेच सापडत नव्हता. काय काहीच कळेना आणि त्या जिकडे तो अडकलाय तिकडेच भेटला पाहिजे. हं. बरोबर. तिकडे पूर्ण एरिया त्यांनी शोधलं, सापडलंच नाही. मग आता काय करायचं, काय करायचं? एक 24 तासाने 24 तास चाललेलं म्हणजे मधून-मधून. नंतर 24 तासाने त्याची बॉडी तिकडेच सापडली, जिकडे तो होता. पण ती तिकडे ऑलरेडी शोधलेली, पण कशी नव्हती सापडली या लोकांना माहीत नाही. म्हणजे गाळात वगैरे पण हां, अडकू तसं शकत. तर तसंच आहे. कारण त्याचा पाय वगैरे ना तिकडे थोडंसं अडकलेलं दिसला. हं. बट मग ते काय म्हणजे बोलतात ना, की तिकडे पण भरपूर अशा डेथ्स झालेल्या आहेत अचानक हं. आणि तेवढ्याच त्या स्पॉटमध्ये. नदी खूप मोठी आहे ती. हं. पण तेवढा आहे ना, एक पर्टिक्युलर सर्कम्फरन्स आहे. तेवढ्या त्या एरियामध्येच खूप लोकं बुडून गेलेली आहेत. आता अशा ठिकाणी पण आपण नाही का म्हणतो की पोहणारे असतात खूप नाही का? हो. पण अशा ठिकाणी अशा लोकांना पण असं होऊ शकतं. आता रिसेंटली म्हणजे एक आहे आमच्याच एरियामधला एक पोरगा होता. हं. म्हणजे पोहायला गेलते आणि ती जागाच खराब होती. आणि आहे तिथं खूप डेथ झालेले आणि तो पण बिचारे तिथेच हे गेला. तर अशा अशा गोष्टींपासून आपण स्वतः सावध हां. राहायला. कारण एक लहानपणाचं असतं की आपल्याला मोठी जे माणसं बोलतात ते कळत नाही. हो. म्हणजे असं असतं, की
मला असं वाटतं कधी-कधी तुम्ही मानता, नाही मानत त्या गोष्टी वेगळ्या आहेत, की निगेटिव्ह एनर्जी आहे, नाही आहे. पण डेटा तर मानत असाल. बरेच लोकं कमेंट पण करत तुम्ही बघत असाल, की "अरे हे काय आहे? हे स्क्रिप्ट्स आहेत, हे आहे." ठीक आहे चला, असेल तुम्हाला वाटत असेल हे खोटं आहे. पण झालंय तर ना कोणाबरोबर तरी. तुम्ही मागचा डेटा बघा, तिकडे किती डेथ्स झालेल्या आहेत. सायंटिफिक रिझनमुळे का होईना होत असतील सर तुम्ही मानताय. पण तुम्ही का अशी रिस्क घेता तिकडे जायची? चॅलेंज घेऊन तुम्ही का जाता तिकडे? भरपूर नॅशनल स्विमर्स पण तिकडे बुडालेले आहेत, त्या एरियामध्ये. मग तुम्ही का ते चॅलेंज घेता? असे खूप आहेत, की म्हणजे आता जरी नवले बीच वगैरे हं. आपण म्हणतो, पण तिथं पण अशा काही गोष्टी आहेत, की एवढं म्हणजे तिथं काय माहिती नाही, पण आत्ता सुद्धा रिसेंटली एक आठवड्याची गोष्ट आहे, की तिथे ॲक्सिडेंट वगैरे जाऊन हे झालं. म्हणजे जागी गेलेले. म्हणजे तिथं होतच राहतं. हां. म्हणजे असं नाही म्हणता येणार, पण आहेत अशा ठिकाण खूप आहेत. म्हणजे खूप आहेत खूप हो. सांगायला गेलं तर. आणि मोस्ट ऑफ द घाट तर खूपच. घाटामध्ये खूप आणि आता पाण्याजवळ ती 2 ठिकाण हं, खूप जास्त. कारण घाटामध्ये मेन आपण बोलतो ना, की जास्त का दिसतं तुम्हाला? तिकडे ॲक्सिडेंट्स खूप झालेले असतात. बोलतात ना, नॅचरल डेथ्स नाही असत. हं. ॲक्सिडेंट म्हणजे इट्स नॉट नॅचरल. तुमचं म्हणजे काही इच्छा असतात, तुम्हाला माहिती नाही, तुम्ही अचानक गेलात. मग ते तिकडे खूप असे अतृप्त आत्मा असतात असं बोलतात. त्याच्यामुळे तिकडे जास्त एक्सपिरियन्सेस भेटतील. असं म्हणतात मुंबईच्या ठिकाणी पण असतील. हं, हं. तिकडे पण नॅचरल डेथ्स न होऊन ॲक्सिडेंटल डेथ्स खूप झालेले असतात. पण नॉर्मली तुमचा फोकस एका ठिकाणी कधी जातो? जेव्हा सगळं शांत असतं. हां. त्याच्यामुळे रात्रीचं जास्त तुमचं लक्ष जातं त्या गोष्टींकडे आणि सगळे झोपलेले असतात. काही आवाज नाही. मग तुम्ही जास्त फोकस देता, "अरे, इथे हे चाललंय का? तिकडे ते." मग ते तुम्हाला जास्त जाणवतं त्यावेळेत. आणि असं म्हणजे आणि ह्या ज्या गोष्टीत, की ते आपलं बोलतात ना, की सूर्यास्तानंतर त्यांचा जसा हो, प्रभाव हो, हो. ते सूर्यास्तानंतर प्रभाव त्याच्यामुळेच वाढतो. जसं मी बोलली, की कदाचित दुपारच्या वेळेत पण असतील ते निगेटिव्ह एनर्जी. पण तुम्ही तुमच्या कामातच इतके व्यस्त असता, की तुम्हाला लक्ष द्यायचा वेळच भेटत नाही, की काय आहे ते, एवढं. पण जेव्हा सगळं शांत होतं, तेव्हा तुमचं त्याच्यावरच जास्त फोकस असतो. आता नॉर्मली तू बघितलं असशील, तुझे हॉरर पॉडकास्ट पण रात्रीचे जास्त लोकं बघत असतील. हां. सो तेच आहे. कमेंट्स पण बघत असशील, टायमिंग रात्रीचे जास्त असतील. कारण त्यावेळेला आहे ना, आपण जास्त ॲक्टिव्ह असतो या गोष्टी बघण्यासाठी. हं. तर त्याच्यामुळे जास्त तुम्हाला त्यावेळेस जास्त जाणवतं रात्री, तर मध्यरात्री. तुम्हाला कधी असं काही जाणवलंय? मला एक्सपिरियन्स आलाय म्हणजे दिसलं असं नाहीये. हं. अ, मी पुण्यामध्ये हॉस्टेलला होती. अच्छा पुण्यामध्ये. हां, हां. पुण्यामध्ये बागोलीमध्ये. हां. हां. सो तिकडे हॉस्टेलला होती. सो माझ्या मैत्रिणीची स्कूटी पण आहे एक. सो आम्ही बरेचदा फिरायला वगैरे पण जायचो. आमचा जो रूम होता, तर त्या रूममध्ये एक फक्त लास्टचे 1-2 वर्षामध्ये मला थोडंसं ते एक्सपिरियन्स झालेलं, की आम्ही म्हणजे ना एक दिवशी बाहेर फिरायला गेलो संध्याकाळचे. रूम लॉक, रूमची चावी फक्त आमच्याकडे आणि आम्ही फिरायला गेलो रात्रीचे अंधार पडलेला. आम्ही लाईट्स ऑनच ठेवून जायचो. हं. आलो, ओपन केलं. मी माझं काम करत होते. माझी मैत्रीण अचानक मला हाक मारून बोलली, की "काजल इकडे ये." मी गेली तर बघते तर ती बोलली, "हा शूजचा मार्क कोणाचा आहे?" 7 ते 8 फूट लांब शूजचा मार्क एकाच पायाचा माझ्या कपाटाकडे चाललेला. फॉर्मल शूज माणसाचा. आता आमच्या फक्त गर्ल्स हॉस्टेल आहे. एकही माणूस नाही आमच्या हॉस्टेलमध्ये. तरी पण आहे ना, बरेचदा असं होतं, की तुम्ही त्यावेळेला जेव्हा बघता तुम्ही घाबरता थोडेसे हं. आणि तुम्हाला असं असतं, की नाही यार, कुठून तरी आपला शूज मॅच करावा. जरी आपल्याला माहिती आहे यार आपला 5 नंबर आहे, 6 नंबर आहे पायाचा, आपला नाही बसणार. तरी पण तुम्हाला एक असं, की नाही यार बसला पाहिजे. कारण तुम्हाला तिकडे कधी-कधी त्या रूममध्ये एकटं पण राहायचं असतं. सो आम्ही मार्क करून बघितले, पण काही तिकडे काय असं मार्क ऑब्व्हियसली नव्हतंच होणार मॅच. मग नाहीच झालं. त्याच्या म्हणजे त्याच पिरियडमध्ये एक दिवशी आमचं रात्रीचं आम्हाला रात्रीचं जागरण करायची सवय होती, अभ्यास करायचा. तेव्हा आम्ही रात्रीचा अभ्यास करत बसलेलो. तर मग रात्रीचा आम्हाला अभ्यास करायला सवय आहे. तर आम्ही दोघं बसलोय, अभ्यास करतोय. अचानक ना विंडोच्या बाहेर माझा टॉप फ्लोर आहे, हं. 5वा माळा आणि वर टेरेस जो नेहमी बंद असतो. तर मग मी अभ्यास करते आणि अचानक ना मला विंडोच्या बाहेर 5व्या माळ्यावर पैंजणचा आवाज येतोय. सो मी विचार करायला लागली, की यार आवाज पैंजणांचा कसा येतो? म्हणून मग मला एक क्युरिओसिटी. तर मी अशी उठणार तेवढ्यात माझ्या मैत्रिणीने हात पकडून मला खाली बसवलं, की "अरे यार, आपण एवढे हॉरर मूव्हीज बघतो. तुला समजत नाही का, की त्यावेळेला तिकडे जायचं नसतं." म्हणले, "अरे हो, बरोबर बोलतेस." मग मी इग्नोर करायचा प्रयत्न केला आम्ही दोघींनी पण. हं. मग आम्ही आपला अभ्यास करतो. 5 मिनिटं आवाज आला, 5 मिनिटांनी बंद. त्याच्यानंतर ही 12:30-1ची गोष्ट आहे रात्री.
आणि नॉर्मली गर्ल्स हॉस्टेल असं होतं ना आमचं, की सतत मुली म्हटल्यावर आवाज चालूच, रात्री असू दे कधी, कोण रात्री 2 वाजता झोपतं, कोण पहाटे 4ला. पण त्या दिवशी ना हॉस्टेल सगळं शांत. 11-12 पासूनच रात्री आणि कधीच असं हॉस्टेल नव्हतं. मी तिला बोलली पण, की "आज काय झालंय? सगळं शांत कसं काय? नॉर्मली सगळे जागे असतात." मग मी बोलली, की "जाऊ दे." मी इग्नोर केलं आणि आम्ही परत अभ्यासाला बसलो. एक रात्रीचे 1:30-2 वाजले असतील. आमच्या हॉस्टेलमध्ये स्टीलच्या प्लेट्स भेटायच्या. 2 वाजता अचानक एकदम 15-20 स्टीलच्या प्लेट आपटल्याचा आवाज आला आणि यावेळेस माझी मैत्रीण उठून सरळ बाहेर पळत गेली. ती 2 मिनिटं झाली. आता मी घाबरायला लागली. म्हणजे आता माझी मैत्रीण गायब झाली. हं, हं. कुठून कोण आता तीच येते की कोण दुसरं येते काय माहिती. कारण काही एकदम शांत. फक्त आवाज आला रात्री 2 वाजता स्टीलच्या प्लेट्स पडल्याचा. ही आहे ना 2 मिनिटांनी रिटर्न आली. मग मी तिला ओरडली. मी बोलली, "यार मगाशी तू मला समजवलं नाही. आता तूच गेलीस बघायला काय आवाज आहे." ती बोलली, "यार काजल मी 3 माळे खाली जाऊन आले. कुठेच काही प्लेट दिसली नाही मला. तो आवाज कुठून आला काय माहिती नाही आणि एवढा आवाज येऊन कुठलीही मुलगी रूमच्या बाहेर नाही आली. तो आवाज कसला होता माहीत नाही. ते झालं. आता 3-3:30 वाजले. ऑलरेडी आता अभ्यास काय होणार? ऑलरेडी खूप भीती वाटत होती मला आता. हं. आणि आम्ही आमचं चाललंय आणि अचानक ना मला 3-3:30च्या आसपास माझ्या हळूच कानात माझं नाव घेतल्यासारखं वाटलं कोणीतरी. तेव्हा मग मी सगळं बाजूला फेकलं. मी तिला बोलली, "पहिले हनुमान चालीसा लाव रिपीटवर." आम्ही हनुमान चालीसा लावली रिपीटवर. हनुमान चालीसाची बुक होती. ती दोघं हातात घेऊन बसलो. कारण रिपीट एकदम कंटिन्यू एका मागोमाग एक कसे काय असे इन्सिडेंट होऊ शकतात आणि जे हॉस्टेल नेहमी जागा असतं ते आज पूर्ण झोपलेलं आहे. मी तिला बोलले, "आता जोपर्यंत मला सूर्याचा पहिला किरण दिसत नाही ना, तोपर्यंत हनुमान चालीसा पण चालू राहणार आणि आपण पण जागे राहणार." पण असं का घडत होतं आणि तेही तुमच्यासोबतच? काही कारण नाही माहिती. की याच्या आधी असं काही घडलं का? नाही आणि मी रूम्स बऱ्याच चेंज केलेल्या. फक्त त्या रूममध्ये घडलंय माझ्या त्याबरोबर त्यावेळेस. आणि त्या रूममध्ये किती दिवस झालता राहिला होता? ऑलमोस्ट म्हणजे 4-6 महिने होऊन गेलेले. पण तेव्हा आणि बोलतात ना, जेव्हा तुमच्यासोबत अशा गोष्टी होतात ना, तुम्ही जेवढं लक्ष द्याल ना, तेवढे जास्त तुमच्याबरोबर गोष्टी होतात. हं. तर मग जे मी फुटप्रिंटचं पण सांगितलेलं माझ्या कपाटाकडे चाललंय. तर त्याच्या एक 2-4 दिवसानेच मी घरी जाणार होती. पी-एल्स होते आमची प्रिपरेटरी लीव्हज बोलतो आपण, सुट्ट्या भेटतात. मग त्यावेळेस घरी जातो आम्ही हॉस्टेलवाले सगळे. मग मी माझं ते कपाटामधनं सामान सगळं काढलं, पॅक केलं आणि घरी निघाली. आता तो शू प्रिंट पण मी जसं सांगितलं तो माझ्या कपाटाकडे होता आत. हं. असा कपाटाकडे हं, जाताना. तुमच्याकडे. सो मी एकदम म्हणजे त्यावेळेला एवढा काही विचार नाही केला. पण घरी गेली मी आणि घरी पण मला काय-काय गोष्टी जाणवायला लागल्या. नॉर्मली माझ्या आईची झोप खूप बोलतात ना एकदम खराब आहे. म्हणजे तू जरा जरी बोट लावलं किंवा जरा जरी आवाज आला ती लगेच उठते. एवढं तिची खराब झोप आहे. सो रात्रीचं असंच 12-12:30 वाजलेले एक दिवशी आणि मी तिच्या पायाला जसं काहीतरी दाबत होती आणि मला अचानक ना विंडोमधनं काहीतरी असं काळी सावली गेल्यासारखी वाटली. पण मी विचार केला नाही यार स्ट्रेस असेल, असंच काहीतरी आपल्याला भास होतंय. सो मी माझं परत थोडंसं पाय वगैरे दाबून माझे ती झोपायला गेली मी बेडरूममध्ये गादी टाकून आणि आम्ही एकाच रूममध्ये झोपायचो बेडरूममध्ये. तर मग दरवाजा लावला बेडरूमचा आणि एक थोड्या उशिराने ना मला पैंजणांचे परत आवाज यायला लागले. माझ्या बेडरूमच्या दरवाजापासून मेन डोअरपर्यंत. ते पण 2 वेळा स्लो, 3 वेळा फास्ट. 2 वेळा स्लो, 3 वेळा फास्ट आणि लिटरली बेडरूमच्या दरवाजापर्यंत आवाज येतोय मला. आता मी 2 वेळा माझ्या आईला हात लावला. ती उठतच नव्हती. म्हणजे एवढ्या गाढ झोपेमध्ये. मी जसं मगाशी पण बोलली, जेव्हा तुमच्यासोबत काही घडतं ना, त्यावेळेला काय माहिती सगळे कसे केवढे गाढ झोपतात. हलतच नाही कोण, उठतच नाही. सो मी उठवण्याचा प्रयत्न केला. माझी आई उठली नाही. मग मला जरासं क्युरिओसिटी होती, की यार जाऊन बघितलं पाहिजे. पण हिंमत पण नव्हती होत हं. उठायला जायची. मी विचार केला जो होल असतो ना कीचा, त्याच्यातनं बघावं की होलमधनं हं. की काय दिसतंय का? पण तरी पण माझी ती पण हिंमत नाही झाली खरं सांगू तर. मी डायरेक्ट चादर तोंडावर घेतली आणि झोपून गेली. परत तसंच जसं 5 मिनिटं आवाज आलेला मला हॉस्टेलमध्ये 5 मिनिटं आला आणि सगळं शांत झालं. त्याच्या नेक्स्ट डे परत रात्रीचं आमच्या इथे ना एफ-एम होता रूममध्ये, बेडरूममध्ये. बरेचदा आम्ही ते एफ-एम ऐकत-ऐकत झोपायचो. सो एफ-एम लावला होता म्हणजे आम्ही रात्रीचा. मग नंतर बंद केला, सगळे झोपलो. मला रात्रीची थोडी भूक लागली, कारण मी खाल्लं नव्हतं काय. तर मग आईला बोलली, की "चल मला भूक लागली आहे." मग बाबा आणि माझा भाऊ दोघं पण झोपले होते. शांत एकदम. आम्ही दरवाजा लावला बेडरूमचा. किचनमध्ये आली मी राईस वगैरे स्वतःला घेते. अचानक मला गाण्यांसारखा आवाज यायला लागला एफ-एमचा. हं. तर मी आईकडे बघितलं तर आईला पण थोडाफार येत होता. आई बोलली, "जा बघ उठले की काय दोघं." मग मी बोलली, "ठीक आहे थांब बघून आले." मी दरवाजाकडे जाईपर्यंत मला असं एकदम हलकं म्युझिक काहीतरी कानावर पडतंय. दरवाजा उघडला तर ते म्युझिक बंद आणि हे दोघं पण झोपलेले आहेत. परत दरवाजा उघडला. परत मी माझं वाढून घेत होती तर परत मला गाण्याचा आवाज आला. बट मग मी इग्नोर केलं. मी बोलली, "जाऊ दे."
जेवढं जास्त लक्ष देईन तेवढं जास्त मला हं. ती शेवटची वेळ होती. त्याच्यानंतर मला परत काहीच नाही असं भास झाले. पण मग मी आणि म्हणजे ह्याच्यानंतर सुद्धा एकदा झालं होतं हॉस्टेलला आम्ही परत आलो जेव्हा एक्झाम टायमिंगमध्ये. तर मी आणि माझी मैत्रीण एकटीच राहायचो. तर मग ती तिकडे कोपऱ्यात बसली होती आणि मी बोलली, की "यार चल तू एक काम कर, तू तुझा अभ्यास कर. मी आज झोपते. मला थकले मी." मग मी माझी झोपली. थोड्या वेळाने मी अचानक आहे ना रात्रीची उठली एकदम रागात आणि अशी एकदम ओरडायला लागली, की "काय करतेस यार तू?" नंतर मी अचानक परत तिच्याकडे बघितलं आणि शांत बसली आणि बोलली, "काय नाही, काय नाही, झोपते मी परत." मी परत झोपली. त्यावेळेला मी काहीच बोलली नाही. दुसऱ्या दिवशी मग तिने मला विचारलं, की "अरे तू काय अशी म्हणजे तू काय स्वप्न बघितलंस का?" म्हणली, "नाही" बोलली, "स्वप्न नाही बघितलं. माझा कोणीतरी पाय ओढला आणि मला असं वाटलं तू ओढलास म्हणून मी चादर काढून शिव्या घालत होती तुला, की माझी झोप का खराब करतीयेस? मला वाटलं ती मस्ती करतीये." हं. पण बघितलं तर मी इथे झोपले आणि ती तिकडे बसले कोपऱ्यात. सो मला नाही माहिती तो काय झालेलं. हं. पण मग आम्ही ना नंतर ठरवलं दोघींनी, की आहे ना आपण जेवढं इग्नोर करता येतील ना या गोष्टी तेवढ्या इग्नोर करूयात. ते इग्नोर करायला चालू केलं त्याच्यानंतर सगळं म्हणजे झालं शांत. होत पण असेल तर आम्ही एवढं लक्ष नाही द्यायचो. मग असंच आहे. मग त्याच्यामुळे मग एक गोष्ट तरी कळली या सगळ्या एक्सपिरियन्सेसमधनं मला, की तुम्ही जेवढं त्या गोष्टींकडे लक्ष द्याल ना, तेवढं ते तुम्हाला त्रास देणार. पण ह्या गोष्टीपासून आपल्याला जर कळतंय तर आपण सावध पण झालं पाहिजे ना. हो, लाइक म्हणजे तुम्ही जे हनुमान चालीसा वगैरे जे पठण वगैरे हो, की आपल्यामध्ये पण एक पॉवर येते त्या हो. गोष्टींना हे करायचं. म्हणजे तुम्हाला तेवढी भीती वाटत नाही मग. आणि मला बरेचदा लोकं विचारतात, पण आता तू पण हॉरर फॅन आहेस. हं. मी पण हॉरर फॅन आहे. तर मला लोकं विचारतात, "तू एवढ्या हॉरर स्टोरीज बघते, एवढ्या रिअल एक्सपिरियन्सेस ऐकलेले आहेस किंवा सांगतेस. हं. तुला भीती नाही वाटत का कधी? रात्री पण कधी-कधी एकटी हं. बाहेर जातेस तू काय?" मी बोलली, "नाही नाही वाटत." कारण म्हणजे मला त्या निगेटिव्ह एनर्जीजपेक्षा पॉझिटिव्ह एनर्जीजवर जास्त विश्वास आहे. जसं मी आता गेले काही महिने झाले स्वामी आहेच, हं. त्यांना खूप मानते. मला नाही वाटत भीती म्हणून, की मला माहिती आहे, की ते आहेत, तर मी कशाला घाबरू? आता एक हे असतं ना, की आता मला पण एवढे कॉल येतात ताई, की खूप म्हणजे खूप जण स्टोऱ्या सांगत आता. आता ती एक सवय झाली. पहिलं लिटरली की मला झोप येत नव्हती. त्या नको. गोष्टी आहेत. खरंच नाही का, म्हणजे एवढं म्हणजे ह्या रिलेटेड जर नाही जेवढं आत घुसू ना तेवढं खूप कळतात असतं, आपल्याला. खूप असतं. आपल्याला तरी खूप माहिती नाही आहेत अजून गोष्टी. बरेच एक्सपिरियन्सेस असतात हं. लोकांना. तर मॅमच्या स्टोऱ्या खूप खतरनाक होत्या आणि असं नाही की म्हणजे त्यांच्याकडे खूप स्टोऱ्या आहेत, त्या पण हॉरर फॅन आहेत. आणि अशाच स्टोऱ्या काही तुमच्याकडे असतील तर नक्की Instaला DM करा आणि WhatsAppही करू शकता. कमेंटमध्ये नंबर असेलच आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.